लाखो करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चंद्रभागा नदीचे पाणी शुद्ध करण्यासाठी तब्बल 34 कोटी रुपये खर्च करून इंग्लंडमधील शेबर तंत्रज्ञान बसवण्यात आले। या तंत्रज्ञानामुळे नदीतील पाणी स्वच्छ होईल असा दावा देखील करण्यात आला होता। मात्र प्रत्यक्षात ही यंत्रणा प्रभावी ठरत नसल्याचे चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतात। याच तंत्रज्ञानाच्या मशीनच्या विरोधात मंगळवेढ्याचे आमदार समाधान मोठे माड्याचे आमदार अमित पाटील यांनी विधानसभेमध्ये देखील आवाज उठवला। मात्र आता जर आपण बसवण्यात आली मात्र कुठलंही पाणी पाहायला मिळत। त्याचबरोबर आषाढी कार्तिकेला येणाऱ्या वारकऱ्यांना फिल्टरच्या पाण्यामध्ये आंघोळ केलं जाईल असा दावा देखील सरकारने केला होता। मात्र आपण जर नदीमध्ये शेवाळ असतील पाहायला मिळत। त्यामुळे याच प्रकल्पाच्या कार्यक्षमतेवर टीका करत सामाजिक कार्यकर्ते गणेश राव यांनी संबंधित मशीनवर विरोधित बॅनर लावून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे। त्यामध्ये जर आपण बघितलं तर साहेब माझे बिल काढून नका, आम्ही चंद्रभागेचे पाणी शुद्ध केलेले नाही, मी फक्त मोठे अधिकारी किंवा मंत्री आल्यावरच चालू असते अशा टोला सामाजिक कार्यकर्ता कार्यकर्त्यांना जोरदार घोषणाबाजी आपल्याला पाहायला मिळते। मशीनचे बिल काढण्याची मागणी त्यांनी आपल्याला पाहायला मिळते। स्वतः गणेश अंकुशराव बरोबर काय सांगताल, काय तुमची मागणी? गेले वर्ष झालं या लोखंडी मशिनरी सेबर टेक्नॉलॉजीच्या चंद्रभागेच्या पात्रात पाणी शुद्ध करण्यासाठी शासनाने टाकल्या, पण ह्याचा रिपोर्ट पूर्ण फेल आहे। या गेले वर्ष झालं बंद अवस्थेत आहे। फक्त यात्रा कालावधी अधिकारी मंत्री आल्यानंतर ह्या तात्पुरत्या चालू केल्या जातात। अद्यापपर्यंत ह्यानं कुठलंही काम केलं नसताना ह्याचं 5.5 ते 6 कोटी रुपये बिल काढलेलं आहे। आणि आता आम्हाला अशी माहिती मिळली की राहिलेलं 24-25 कोटी टेंडर आहे, 29 कोटी टेंडर आहे वाटतं काय, तर त्याचंही बिल काढण्यात तयारीत आहे। कारण चंद्रभागेत 6 महिने पाणी होतं, या मशिनरी बांधलेल्या होत्या आणि पूर्ण बंद आवाज होता। मग ह्याचं बिल काढता कशा पाय? मग एवढा मोठा या पैशाचा जे डोंगर आहे तो भाविकाच्या व जनतेच्या जीवावर का मारता? आम्ही आज इथं जे आलोय, आज आम्ही तर बोर्ड लावलाय साहेब आमचं बिल काढू नका, कारण ह्या मशिनरीनं कुठलंच काम केलं नाही। फक्त पावडर टाकून चंद्रभागा शुद्ध केली जाते रात्री अपरात्री। आमची ह्या माध्यमातून मागणी आहे की ह्यांनी तर हे बिल काढलं, सेबर टेक्नॉलॉजीचं वशल्यानं तर बिल काढलं, कारण आम्हाला अशी माहिती मिळली की ह्यात मोठ्या मोठ्या मंत्र्यांचे हात आहेत, हे बिल काढण्यात तयार आहेत। यांनी जर चुकून तर बिल काढलं तर आम्हाला लोकशाही मार्गाने ह्या चंद्रभागेतल्या सगळ्या मशिनरी बाहेर काढून तोडून भंगारला घालावे लागतील आणि एक आंदोलन करावं लागेल। आणि ह्या गोष्टी करताना कायदा सुव्यवस्था बिघडले तर सगळी प्रशासनाची जबाबदार राहील। म्हणून प्रशासनानं कुणाच्या दबावाला न बळी पडता या भंगार मशिनरी सेबर टेक्नॉलॉजी या चंद्रभागेतनं लवकरात लवकर बाहेर काढून टाका, अन्यथा आम्हाला संत साधू संत भाविक घेऊन ह्या चंद्रभागेच्या पात्रात उतरावं लागेल। आपण जर बघितलं तर इंग्लंडची शेबर टेक्नॉलॉजी वापरून करत या मशीनीचं बदल पाणी शुद्ध करण्याकरता, मात्र पाणी शुद्ध होत नसल्यानं आणि टोटल याचं बिल काढून अशी देखील आता मागणी या सामाजिक संघटनेने केली। जर बिल काढलं तर याही पेक्षा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा गणेश अंकुशराव यांनी दिला। पंढरपूर कॅमेरामॅन जगदीश रवी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।